आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेतले गटनेते श्रीकांत शिंदे सर आहेत. सर, ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं अनेक वेळा सांगण्यात होतं. आज पुराव्यानिशी स्वतः एकनाथ शिंदे 6 खासदारांना घेऊन बसले, सगळ्यांसमोर सगळं जाहीर केलेलं आहे. काय वाटतंय आजच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेची वाटचाल कशी असेल? जोरदार वाटचाल जी आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते, याच्या अगोदर पण करत होती आणि आता हे 6 खासदार आल्यानंतर अजून ताकद शिवसेनेची वाढलेली आहे. 2-2, 3-3 वेळा निवडून आलेले हे सगळे खासदार आहेत आणि त्यांच्या ताकदीचा फायदा जो आहे तो नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी होईल. 4 वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील जे आरोप करण्यात आले, मग 50 कोटीचे असतील, मग गद्दारांचे, आज देखील तीच परिस्थिती. इथून 500 मीटर अंतरावर जे शिवालय आहे, त्या शिवालयामध्ये एक बैठक घेतली. त्याला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित होते, आदित्य ठाकरे उपस्थित होते. काय वाटतं, ही बैठकांचं असं सत्र आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे? त्यांना जे करायचं आहे ते करू शकतात. आम्हाला जे करायचं ते आम्ही केलंय. अनेक गोष्टींच्या मगाशी ज्यावेळी नंदनवनावर बसले होते सगळे खासदार, अनेक जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळाला असं कळत आहे. काही प्रश्न देखील त्यांनी सांगितले की कशा प्रकारे आमची अडवणूक होत होती, पण शिंदे साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं. नेमकं काय चर्चा आली मगाशी? नाही, भरपूर सगळ्याच गोष्टी ज्या आहे ह्या शिंदे साहेबांनी त्यांच्याबरोबर शेअर केल्या. आणि शिंदे साहेब एक कार्यकर्ता आहे आणि एक कार्यकर्त्याला बरोबर माहिती असतं की मतदारसंघामध्ये काय हवंय, काय नकोय. आणि या सगळ्यांवर ना विश्वास आहे. शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तरी देखील एक कार्यकर्ता होते आणि आता देखील शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री तरी देखील एक कार्यकर्ता आहे. त्यांचं सुख दुःख जाणून घेण्याचं काम जे शिंदेसाहेब या ठिकाणी करतायत. म्हणूनच हे लोक जर या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले. लोकसभेमध्ये आता शिवसेनेचं वजन वाढणार, कारण की आता आधी 7 खासदार, आता आणखीन 6 खासदार आलेले आहेत. मग 13 खासदार आता शिवसेनेकडे असणार आहेत आणि 1 खासदार आणखीन वाटेवर आहे असं देखील कळत आहे. नाही, वाटेवरती कोण आहे मला माहिती नाही. आता इथे जेवढे आलेत आता ते त्यांनी जो आहे तो प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. शिवसेनेचं वजन नक्कीच वाढेल लोकसभेमध्ये. एक मिनिट. हॅलो, ठीक आहे. कुठे? शिवसेनेचं लोकसभेमधलं वजन वाढेल, एक मंत्रिपद देखील मिळेल अशी शक्यता सांगितली आहे. कोणाला मंत्रिपद मिळेल, काय मिळेल ह्याच्यासाठी जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत. आज ताकद जी आहे शिवसेनेची वाढलेली आहे. एनडीएची ताकद वाढवण्यासाठी जे आहे आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या केलेल्या आहेत आणि आज एनडीएची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. शेवटचा प्रश्न, गोकुळ गीते देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. गोकुळ गीते देखील ज्यांचा विजय झाला नाशिकमध्ये, ते देखील आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. थोडाच वेळ पक्षप्रवेश. मला माहिती नाही बाबा, पण नाशिकमध्ये जे झालं त्याच्यामुळे थोडंसं महायुतीमध्ये चौकशी केली जाईल आणि त्या चौकशी अंती कोण त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर कळणारच आहे. त्याच्यावरती ऍक्शन जी आहे ती घेतली जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर श्रीकांत शिंदे आपल्यासोबत होते, लोकसभेतले खासदार आणि गटनेते, आणि त्यांनी सांगितले की गोकुळ गीते यांच्या संदर्भात जे काही झालं त्यावर ऍक्शन घेतलीच जाईल. पण लोकसभेमध्ये देखील आता शिवसेनेचं या 6 खासदारांमुळे वजन वाढले आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणखीन जोमाने प्रगती करेल असं देखील ते म्हणाले. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.